प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. असं हल्लेखोर म्हणत होते. बीड जिल्ह्यातल्या परळीमधल्या त्या मारहाण प्रकरणातील पीडित तरुणानं आपल्यावरील आपबीती सांगितली आणि सगळ्यांच्याच अंगावर काटा आला. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात झाली होती तशाच प्रकारच्या मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्याने महाराष्ट्र पुन्हा हादरलाय. परळीमध्ये शिवराज हनुमान दिवटे या तरुणाचं अपहरण करून त्याला जबर मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ आहे. समाधान मुंडे आणि त्याच्या गँगने मारहाण केल्याचा आरोप आहे. शिवराज नारायण दिवटे म्हणून हा मुलगा आहे. तो JW नागपूरला शिक्षण घेतो. तो फक्त सप्त्यानिमित्त गावाकडे आला. सप्त्यामध्ये ह्या ज्या मुलांनी मारहाण केलेली आहे या मुलांनी मुलींना छेडछाड केली. फक्त त्या ठिकाणी त्याला एवढं सांगितलं मुलींना छेडछाड करू नका, थोडं त्याला या ठिकाणी बांधणं करू नका, हे बरं नाही तुम्ही छेडाछेड करणं, एवढं फक्त क्रॉस केलं म्हणून त्याच्यावर दात धरून त्याला पुन्हा त्याला तो जेव्हा त्या कार्यक्रमातून बाहेर आला तेव्हा त्या पंपापासून त्याला उचलून एका जंगलामध्ये आणि त्याला अमानुष्य मारहाण केली. तुझा संतोष देशमुखच करायचा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी त्याचा चंग लावला होता. प्रचंड मारहाण करताना त्यांच्या गावातले 2 माणसं आली आणि त्या 2 माणसांनी त्या मुलांना मारलं म्हणून ती पळून गेली. त्याच्यामुळे हा दिवटे वाचलेला आहे. पीडित तरुणानं सांगितलेली आपबीती ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. माझ्या मित्रांनी बोलत होतं जलालपूरला जेवायला त्याचं, मग तिथं मी सप्त्याला जेवायला गेलो. जेवण करून आम्ही बसला जरासं, मग तिथं आहे ना तिथली त्या लोकांची भांडणं लागली की मग मी तिथं बघायला होतो, लांब म्हणजे साईडला होतो. मग तिथून भांडणं सगळं झालं ते ना मी मित्राला आहे ना तिकडून परळीमधून शिवाजीनगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्समध्ये जायला होतो. रिलायन्स पाशी आहे ना त्याला माहित होतं की मी येणार आहे म्हणून तिकडूनच. मग तिथं आहे ना त्यानं 4-5 गाड्या घेऊन डायरेक्ट रस्त्यावर रोखला, अडवलं आणि मारहाण करून गाडी बसवलं आणि तोंड टाकून वरून गेलं त्या वरी रत्नेश्वरी डोंगराव. आता बघितलं ओळखते नेमकी तिथं तुला मारहाण करताना काय बोलत होते का ते? काय बोलत होते ह्याला सोडायचं नाही, आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा संतोष देशमुख पार्टूच करायचा, ह्याला सोडायचंच नाही. आता या प्रकरणामध्ये 10 मुलांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 7 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले. तुझी काय मागणी असणार? त्याला सोडायचंच नाही, त्याला फाशी द्यावा. ते मारून टाकत होते, माणसं बघितलं नसतं तर मी जिथंच राहत नव्हतो. काय हत्यार होते त्यांच्या? ते तसली म्हणजे कत्ती होत्या, अजून लोखंडाचे रॉड होते, असे बांबू होते म्हणजे लाकूड. वरून ती दारूची बॉटल असते का, दारूची बॉटल फोडली म्हणजे डोक्यात घातली पण फुटली नाही ती, पण अजून कल लागले. माणसानं वाटलं नाही तर दारू वगैरे काय पिलेली होती? गांजा होतं. समाधान मुंडे आणि त्याच्या गँगचं नाव आल्यानंतर सोशल मीडियावर जातीच्या अँगलनं अनेक गोष्टी व्हायरल व्हायला लागल्यात. पण पोलिसांनी आता याबाबत वास्तव माहिती देत अफवा न पसरवण्याचं आवाहन केलंय. काल दिनांक 16 मई 2025 रोजी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास जलालपूर गाव आहे परळी तालुक्यातील, तिथे फिर्यादी शिवराज नारायण दिवटे तो त्यांचा जो मित्र आहे जयदीप मुंडे त्यांच्यासोबत तिथे मित्राचा एक कार्यक्रम
एक कार्यक्रमास गेला होता. तिथे जेवण करीत असताना अनोळखी आणि काही ओळखी लोक तिथे आले आणि ते एकमेकांमध्ये एक किरकोळ स्वरूपाच्या भांडण झाला होता. त्याची कुठल्याही प्रकारची रिपोर्ट किंवा कंप्लेंट पोलीस स्टेशनला आली नव्हती. त्याच्यानंतर जो फिर्यादी आहे, जेव्हा तो गावाकडे परत येत होता, लिंबोटी गावाकडे जात होता, रिलायन्स पेट्रोल पंप जवळ जेव्हा तो आला, तो काही ओळखी आणि काही अनोळखी लोकांना त्याला रत्नेश्वराच्या डोंगरातील त्याला खाली उतरवले. त्याच्यानंतर डोंगराला जाऊन त्यांना मारहाण केली होती आणि ते मारहाणाची व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती. त्याच्यानंतर पोलिसांनी तिथे ताबडतोब जाऊन फिर्यादीचा जबाब घेतलेले आहे. त्या फिर्यादीच्या जबाबच्या सांगण्यावरून आम्ही FIR दाखल केलेली आहे. त्यामध्ये सेक्शन्स अटेम्प्ट टू मर्डरचे, रायटचे आणि किडनॅपिंगचे सेक्शन आम्ही त्यामध्ये लावलेले आहे. 10 आरोपीचे नाव दिलेले आहे फिर्यादीने आणि 10 अनोळखी सांगितलेले आहे. 10 आरोपीपैकी 7 आरोपी आम्ही ऑलरेडी अटक केलेले आहे रात्रीच आणि त्या 7 पैकी 2 आरोपी अल्पवयीन आहेत. 7 आरोपी जे अटक आहे त्यामध्ये वेगवेगळे समाजाचे लोक आहे, मराठा, वंजारी, बौद्ध, गोसावी आणि माळी. बाकीचे जे उरलेले रत्नाकर औसेकर YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, सकाळचा भोंगा गाजतोय बरं. मुंबईत राऊतांचा भोंगा, लातूरमध्ये रत्नाकर औसेकरांचा भोंगा. मित्रांनो, आपल्या भोंग्यातल्या आजचे वैशिष्ट्य म्हणजे खास स्वर्गातला नरक, नरकातला स्वर्ग राऊतांनी गुपित बाहेर काढलं. अमित शहांचे, हेच अमित शहा स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंकडे काम घेऊन आले. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी उदार अंतःकरणाने मदत केली हे सांगण्यासाठी त्यांनी काढलेलं हे पुस्तक. याच्यात संजय राऊतांना कोणता स्वर्ग साधायचा आणि कोणता नरक सांगायचा आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे. पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे चर्चा सुरू झाली की नरकातला स्वर्ग किंवा स्वर्गातला नरक यांना कुठे दिसला. मित्रांनो, आणि आजच्या भोंग्यामधलं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पुन्हा बीड, पुन्हा संतोष देशमुख पार्ट 2. मित्रांनो, शेवटी बीडवर बोलायचं तरी किती. हा आम्हाला काय वाटलं आता असा आला बीड हा विषय संपलेला आहे, झालं, वाल्मिक कराड जेलमध्ये आहेत, गुंडगिरी संपलेली आहे, या भ्रमामध्ये हे सगळे आम्ही महाराष्ट्रातले तमाम पत्रकार. पण मित्रांनो, ज्यावेळेस काल ती शॉकिंग व्हिडिओ बाहेर आला ज्यामध्ये शिवराज दिवटे या तरुणाला 10 ते 12 टोळ्यांनी 10 ते 12 जणांच्या टोळीनं ज्या पद्धतीनं संतोष देशमुखला रिंगण करून मारलं होतं त्याच पद्धतीनं मारण्याचं काम याच परळी तालुक्यामध्ये झालं. पुन्हा आम्ही बीडचा बिहार, परळीचा तालिबान म्हणलं की माझ्या पत्रकार मित्रांना राग येतो की तुम्ही आमच्या बीडला बदनाम का करताय. तर मित्रांनो, आता हे बीडच नाही तर हे बीडचं लोन आता हळूहळू लातूरकर सुद्धा यायला लागलं. लातूरमध्ये सुद्धा एका शिक्षकाचा खून झालेला. मित्रांनो, ही सगळ्यात गंभीर बाब आहे. लातूरमध्ये एका मुस्लिम समाजाच्या आमच्या मित्राचा आत्महत्या केली, याच्यासाठी कॅन्डल मार्च काढलं. म्हणजे आता हे बीड, परळी, लातूर, पुन्हा बीडचा बिहार, परळीचा तालिबान, लातूरचा बलुचिस्तान म्हणायचं का लातूरमध्ये सुद्धा काही आका जन्म घ्यायला लागलेले, यांना सुद्धा राजकीय पाठबळ आहे का, याचा सुद्धा शोध घेणं जरुरी आहे. मित्रांनो, मी लातूरचा असून पुन्हा तुम्ही म्हणताल की लातूरवर बोलत नाहीत औसेकर, हे फक्त बीडवरच बोलतात. तर मी लातूरवर सुद्धा बोलतोय. मित्रांनो, की लातूरमध्ये सुद्धा ह्या घटना आता वाढतायत.
आणि जे लातूरचं शैक्षणिक पॅटर्न, डॉक्टर घडवणारी, इंजिनियर घडवणारी फॅक्टरी, या फॅक्टरीला सुद्धा आता डाग लागतोय. या ठिकाणी सुद्धा क्राईमच्या स्टोऱ्या वाढत आहेत. याकडे पोलीस खातं गांभीर्याने लक्ष देईल अशी आपण अपेक्षा करूया, आशा करूया. अशा घटना ज्या वारंवार या महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत आणि खरी डोकेदुखी झाली ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि उपमुख्यमंत्री अजितदादांची डोकेदुखी झाली बीडच्या क्राईमची. हम नहीं सुधरेंगे हे बीडच्या गुंड टोळींचं ध्येय आहे. तुम्ही काही करा, मकोका लावा, काय करायचं आम्हाला जेलमध्ये टाका, पण आम्ही नाही सुधारणार. धनंजय मुंडेंचा आका वाल्मिक कराड, सुरेश धसांचा आका खोक्या, पुन्हा वाल्मिक कराडांचा गोट्या, गोट्याचा आदित्य. म्हणजे खोक्या, आका, गोट्या काय चाललेलं ह्या सगळ्यांना मकोका लावायला पाहिजे मित्रांनो. कारण बीडचं एवढं गंभीर वातावरण आहे. काल अजितदादांनी ठणकावून सांगितलेलं आहे की कोणालाही सोडू नका, मकोका अंतर्गत त्यांना घ्या. यामध्ये जवळपास 2 आरोपी हे अल्पवयीन आहेत. 7 आरोपींना पकडण्यात आलेले आहे. आणि ही मारामारी शिवराज दिवटे हा तरुण एका धार्मिक कार्यासाठी. आता शिवराज दिवटे हा कोण आहे? शिवराज दिवटे हा लातूरला एक शिकणारा विद्यार्थी आहे. त्याचं गाव आहे लिंबोटी. या लिंबोटी गावामध्ये जात असताना त्याला रस्त्यात अडवून या आदित्य गीते नावाच्या तरुणानं, समाधान मुंडे ही टोळी आहे त्यामध्ये. यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा आरोपी कोण कोण आहेत तर समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, सौमित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वागलकर, सुराज्य गीते, सूरज मुंडे अशी 11 आरोपीची नोंद झालेली आहे. ज्यामध्ये 20 आरोपी आहेत. अजून शोध चालू आहे. आणि नवनीत कावत साहेबांनी सांगितलेलं आहे, पोलीस अधीक्षकांनी सांगितले की याला कोणीही जातीवादाचा रंग देऊ नका. संतोष देशमुख प्रकरणामध्ये जातीवादाचा रंग आला, वंजारी मराठा वाद सुरू झाला. पण या केसमध्ये सर्व जातीचे मिक्स असे आरोपी आहेत. मग ही जातीची लढाई आहे का? तर ही आहे प्रवृत्ती, गुंडगिरी प्रवृत्ती. आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही. त्या शिवराज दिवटेला कोणीतरी बोलता बोलता म्हणाल सुद्धा म्हणे की तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करायचा आहे आम्हाला. याचा संतोष देशमुख पार्ट 2 करा. हे पार्ट 1 पार्ट 2 असे किती पार्ट आहेत? खरं तर माझं स्पष्ट मत आहे की अजितदादांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे. गृहमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे. कारण अजून संतोष देशमुखची राख विझलेली नाहीये. संतोष देशमुखच्या केसचा अजून निकाल लागायचा आहे. अजून आरोपीवर आरोपपत्र सिद्ध व्हायचं आहे. अजून पुढची प्रोसेस चालू आहे. तोपर्यंत हे नवीन नवीन प्रकरण, नवीन नवीन आका. ही मुलं फक्त 15, 16, 17 वर्षाची आहेत विद्यार्थी मित्रांनो. माझ्या तमाम दर्शकांना मी एवढं सांगू इच्छितो की ही जी विद्यार्थ्यांची टोळी आहे ही अगदी बालिश आहे, लहान आहेत, अगदी लहान आहेत. यांना कोणते संस्कार होत आहेत? ही अल्पवयीन सुद्धा 2 आरोपी त्यामध्ये. आणि कालचा व्हिडिओ पाहताना ज्या पद्धतीने त्यांनी त्याला मारलं मित्रांनो, ज्यामध्ये लोखंडी रॉड, कत्ती, लाकडी काठ्या, म्हणजे पुन्हा संतोष देशमुख बघा. आता त्याच्यात सुद्धा कत्ती, वायर, चापर, बरेच काही प्रकार. पण ह्याच्यात सुद्धा कत्ती, याच्यात सुद्धा बेल्ट, लोखंडी रॉड आणि काठ्या.
का याच्यामध्ये शिवराज ड्युटीला पार्ट 2 करायचं होतं, शिवराज ड्युटीला मारून टाकायचं होतं, पुन्हा एकदा आमची गँग सक्रिय आहे हे दाखवण्याचा काही लोकांना उद्देश आहे का? यामध्ये उद्देश काय आहे? का पुन्हा हम नहीं सुधरेंगे, काही करा, आम्ही इथं गुंडगिरी करणार. पण मित्रांनो झालंय काय? याच्यात सर्वात मोठं नाव बदनाम झालंय बीड मध्ये जो प्रॉपर रहिवासी आहे, बीडचा जो प्रॉपर व्यापारी आहे, जे गेल्या 100, 150, 200 वर्षापासून बीड या शहरात राहतात, त्यांचं काय करायचं? त्या व्यापाऱ्यांनी कुठं जायचं? नवीन आलेले बाहेरचे व्यापारी कुठेतरी जातील, दुसरीकडे जाऊन व्यापार करतील, व्यवहार करतील, आपापली रोजी करतील. पण जे कर्मचारी आहेत, जे इतर गावातून बीड जिल्ह्यात राहायला आलेले असतात, बीड शहरात विद्यार्थी शिकायला ठेवलेले असतात, त्यांचं काय? पुन्हा आम्ही बीडचा बिहार, परळीचा तालिबान, लातूरचा बलुचिस्तान म्हणलं की काही लोकांना राग येतो. यात चूक काय? मित्रांनो लक्षात घ्या की या माग प्रचंड राजकीय शक्ती आहे की जी शक्ती त्यांना आतून मदत करते आणि या राजकीय शक्तीच्या जीवावरच ही गुंडांची टोळी फोपावती आहे. वाल्मिकी कर्णांचा जन्म कशातून झाला? राजकीय पाठबळातूनच झाला. खोक्याचा जन्म कशातून झाला? राजकीय पाठबळातूनच झाला. गोट्याचा जन्म कशातून झाला? राजकीय पाठबळातूनच झालाय. प्रत्येक ठिकाणी राजकीय पाठबळ आहे. लातूरमध्ये सुद्धा जे एका शिक्षकाचा ज्या ठिकाणी हे झालेलं आहे तिथं सुद्धा मित्रांनो राजकीय पाठबळ चर्चा सुरू झालेली आहे. आता लातूरमध्ये सुद्धा आका निर्माण व्हायला लागलेले आहेत. म्हणजे हे प्रकार चाललाय तरी काय? तर मित्रांनो हे अत्यंत गांभीर्याने आता अजितदादांनी घेतलेलं आहे आणि अजितदादांनी सांगितलेलं आहे की यामध्ये कोणालाही सोडायचं नाही, कोणालाही सोडायचं नाही. मित्रांनो लक्षात घ्या, यामध्ये आरोपी सापडलेले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे एक धार्मिक कार्यक्रम होता, भागवत सप्ताह, हरिनाम सप्ताह. या हरिनाम सप्ताह त्यांच्या जीवराज ड्युटीच्या पाहुण्यांनी आयोजित केला. त्या ठिकाणी जेवण करण्यासाठी हा त्या ठिकाणी गेलेला होता. मग त्या ठिकाणी पंक्तीमध्ये जेवायला वाढायच्या पंक्तीमध्ये काही महिला बसल्या होत्या आणि त्या ठिकाणी काहीतरी बाचाबाची झाली, छेडाछेडीची प्रकाराची शक्यता वाटते की ज्यामध्ये त्या ठिकाणी 2 गटामध्ये वाद झाला. असंही सांगण्यात येतं की या आरोपीपैकी काही लोकांना तिथं झापण्यात सुद्धा आलो, एखाद्याला धप्पड सुद्धा असेल, असं काहीतरी छोटा मोठ कुरबुरी झालेली आहे. पण ह्या कुरबुरीचा परिणाम असा झाला की यांनी बरोबर याला सांगितलं की हा तिथे होता, मग ह्याचा संतोष देशमुख करा. मित्रांनो रत्नेश्वर डोंगरावर नेऊन त्याला जंगलामध्ये मारण्याचा घाट घातलेला होता आणि पुन्हा एक संतोष देशमुख पार्ट 2 करायचा होता आणि पुन्हा एक नवीन हत्याकांड, पुन्हा एक नवीन चर्चेला उधाण सुरू करायचं होतं. मित्रांनो ही अतिशय गंभीर घटना आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल संतोष देशमुखचे बंधू धनंजय देशमुख आणि मेटेंच्या पत्नी या त्या ठिकाणी गेल्या. त्यांनी त्या शिवराजची भेट घेतली. त्याला अंबेजोगाईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्याला ऍडमिट केलेला आहे. तो सध्या गंभीर परिस्थितीमध्ये आहे आणि त्यानं आधी तर तो ते बोलायलाच तयार नव्हता किंवा आरोपीवर गुन्हा दाखल करायला सुद्धा तो एवढा उत्सुक नव्हता. असं सांगितलं जातं की तो एवढी दहशत, एवढी भीती ह्या टोळ्यांची आहे, एवढी भीती. खरं तर इथल्या पोलीस अधीक्षकांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी आजपर्यंत गेल्या 6 महिन्यात आपला चार्ज घेतल्यापासून नवनीत साहेबांनी 5 टोळ्यांना मकोका लावलेला आहे. 5 टोळ्यांना. कितीतरी लोकांचे शस्त्र परवाने रद्द केलेले, कितीतरी लोकांना थोडा आधार वाटत होता की आता कोणीतरी खमक्या पोलीस अधीक्षक या ठिकाणी आलेला आहे आणि आता आपलं बीड सुधारणार आहे. या भ्रमात राहिलेल्या जनतेचा काल भ्रमनिरास झाला की ज्या वेळेस पुन्हा एक आदित्य गीते नावाचा तरुण जो पुढे होणारा वाल्मिकी कराड होऊ शकतो, जो पुढे होणारा बीड जिल्ह्यातला अजून एक आका निर्माण होऊ शकतो, असा अगदी कवळ्या वयातला हा तरुण काय म्हणजे मित्रांनो ह्यांचं भविष्य काय? का ह्यांचं भविष्य काळी कोठडी, जेल, जन्मठेप? ठीक आहे, हा शिवराज वाचला म्हणून ठीक आहे, कारण या शिवराज ज्या पद्धतीनं व्हायरल झालेली व्हिडिओ आहे त्यामध्ये शिवराज ज्या पद्धतीनं विवळत होता,
पाया पडत होता. तुम्हाला मुद्दाम मी व्हिडिओ का दाखवला मित्रांनो, की तो कशा पद्धतीने दया क्षमा याच्याकडे ओळखतोय की त्याचा आवाज आम्ही ऐकू शकत नाही म्हणून आम्ही तो आवाज हे केलेला आहे. पण तुम्हाला सांगतो त्याला पाया पडायला म्हणजे जी घटना संतोष देशमुखला सुद्धा असंच पद्धतीनं चल मी तुझा बाप आहे असं म्हण, असं सुरेश घुले आज सुदर्शन घुले सारखं म्हणत होता, पाया पडायला लावता. तीच कहाणी तीच स्टोरी संतोष देशमुख पार्ट 2 ची कहाणी या शिवराज दिवटेला येणार होती का? याला सुद्धा त्याच पद्धतीनं मारायचं होतं. योगायोगाने तिथे काही 2-4 लोक आजूबाजूचे जमले, 2 लोक तिथे मिळाले, येऊन थांबले, त्यांनी ते बघितलं आणि मग हे आरोपी पळून गेले मित्रांनो. म्हणून शिवराज दिवटे वाचला. नाहीतर काल पुन्हा एक नवीन हत्याकांड घडला असता बीड जिल्ह्यामध्ये, पुन्हा दहशत निर्माण. म्हणजे हे मित्रांनो खरं म्हणजे काल अंजली ते दमाणे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खरं आता ऑपरेशन सिंदूर तुम्ही पाकिस्तानात केलंय, तर एक आकाशस्थान आहे आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रात, त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यात, त्यातल्या त्यात परळी का आकाशस्थान. या आकाशस्थानला काय करायचं? तर या आकाशस्थानवर एकदा सिंदूर सारखा एखादा अटॅक करा. एक ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीनं पाकिस्तानवर केलं तसं ऑपरेशन तंदूर, म्हणजे तंदूर रोटी सारखे छोट की ह्यांच्या ढाब्यावर बसून ह्यांच्या प्लॅन्स तयार होतात. म्हणून मी ह्याला तंदूर ऑपरेशन म्हणतोय मित्रांनो. ह्यांचं तंदूर ऑपरेशनच केलं पाहिजे, कारण ह्यांना घरात घुसून मारलं म्हणजे ह्यांना एवढी दहशत निर्माण झाली पाहिजे यापुढे कुणी कोणत्याही टोळीनं एखाद्या तरुणाला घेरून न मारेल एवढी दहशत पोलिसांची, एवढी दहशत कायद्याची, एवढी दहशत न्यायाची, न्यायदानाची आणि कोर्टाची बसली पाहिजे अशी बीड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य 13-14 करोड जनतेला वाटतं. काल सुन्न झालं तो व्हिडिओ बघून. तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला शिवराजला मारायचा मित्रांनो की त्याचे अर्थ आपण ऐकू सुद्धा शकत नाही. ज्या पद्धतीने तो ओरडत होता, मला वाचवा, मला वाचवा रे, आणि हे त्याला म्हणत होते अरे मारा ह्याला, याचा संतोष देशमुख पार्ट 2 करा. चित्रपटात पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आम्ही पाहिले मित्रांनो, पण हत्याकांडात पार्ट 1, पार्ट 2 येणार असेल तर ही अत्यंत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांसाठी आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसाठी ही दुःखाची गोष्ट आहे मित्रांनो. खरं तर कालच्या काल अजितदादा एवढे संतापले, त्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि ताबडतोब आदेश दिले की कोणीही असो यांना सोडू नका, यांना मकोकामध्ये घ्या. मित्रांनो अतिशय गंभीर घटना आणि याचं आता चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. आणि म्हणूनच आता हे बीड परळी हा भाग एवढा दहशतीखाली आलाय का की जेणेकरून तिथला व्यापारी परेशान आहे, तिथं राहणारा कर्मचारी परेशान आहे, माता भगिनी बस स्टँडवर फिरू सुद्धा शकत नाही. कालची घटना आहे मित्रांनो, एक वयस्कर माता बस स्टँडवर होती, तिच्या कानामध्ये सोन्याचं होतं, तिला अशा पद्धतीने ते ओढण्यात आलं की तिचा कान फाटला आणि ते सोन्यातलं घेऊन तो गुंड पळून गेला. म्हणजे मग चोरी, खून, दहशत, भ्रष्टाचार, लाच. मित्रांनो या सगळ्यांनी हे बीडला घातलेला विळखा आता हळूहळू महाराष्ट्रात पसरतोय का, याचा विचार झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या राजकीय लोकांनी ह्या टोळ्या पाळणं आता बंद केलं पाहिजे. याच्यावर जर अजितदादांनी आणला पाहिजे, याच्यावर जर फडणवीसांनी बसवला पाहिजे आणि राजकीय लोकांना स्पष्ट ताकीद दिली पाहिजे की कोणत्याही आरोपीला जामीन देऊ नका, त्याच्या बाबतीत शिफारस पोलीस स्टेशनला करू नका. कारण का असतं मित्रांनो, हे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांचं पोलीस अधिकाऱ्यांना ऐकावं लागतं, कारण त्यांना त्या शहरात राहायचं असतं, कारण यांचे सुद्धा अनेक काही कामं असतात. मग कुणाची पोस्टिंग असते, कुणाची बदली असते, कुणाचं मंत्रालयात काम असतं, कुणाचं गृहमंत्र्याकडे काम असतं, कुणाचं त्याच्या सचिवाकडे काम असतं. ही कामं करून घेण्यासाठी मग यांच्या दबावाखाली हे पोलीस यंत्रणा काम करते का, अशी शंका महाराष्ट्राच्या मनामध्ये यायला लागली. तर हे वारंवार का घडतंय? मी वारंवार का म्हणतो की आका
खोक्या आका खोक्या गोट्या कोण आहे? हा गोट्या गीते कोण आहे? या वाल्मिकीकरांना ज्यावेळेस पुण्याहून धारूरला आणायचं होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये एक सामील अजून एक नाव होतं गोट्या गीते, तो त्याच्यामध्ये होता मित्रांनो. तर हा गोट्या गीतेचं नाव अजून बाहेर कसं आलेलं नाही? हा गोट्या गीते हा फरार आहे. त्याचे समर्थक कशा पद्धतीने पोस्ट टाकतायत, कशा पद्धतीने रील टाकतायत की जंगल में एक ही शेर आहे. कोण? हा शेर गोट्या गीते. आता वाल्मिकीनंतर गोट्या गीतेचं नाव पुढे, गोट्या गीतेचं पुढे आता आदित्य गीते आहे. पुढचा तरुण आहे, मिसरूड अजून फुटलेलं नाही, एकदम कवळं पोरग आहे, 19-20 वर्षाचं. मग मित्रांनो, असे जर आका निर्माण व्हायला लागले तर पुन्हा संतोष देशमुख पार्ट 1, संतोष देशमुख पार्ट 2, संतोष देशमुख पार्ट 3 असे घडणार का? आणि कधी एकदा हे बीडचा व्यापारी मोकळा श्वास घेणार? मित्रांनो लक्षात घ्या, ही सगळ्यात गंभीर गोष्ट आहे. ही गोष्ट तिथल्या रहिवाशांसाठी मला धोकादायक वाटते की आज बीडमध्ये जर रस्त्यानं फिरताना महिला सुरक्षित नाहीये, आज बीडच्या बस स्टँडवर बसलेली एखादी माता भगिनी सुरक्षित नाहीये की, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीडच्या जेवढा काय प्रत्येक कार्यालयाच्या घटना आमच्या कानावर येते, कशा पद्धतीने त्या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे, कशा पद्धतीनं गुंडगिरी चालू आहे, कशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग चालू आहे, या सगळ्या गोष्टीकडे आता गांभीर्यानं मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी घेतलं पाहिजे. हीच भावना बीड जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांची मित्रांनो. कारण आता बीडचा म्हणल्यानंतर आता तुम्हाला स्पष्ट सांगतो मी की लातूरमध्ये ज्यावेळेस बीडचे विद्यार्थी, परळीचे विद्यार्थी शिकायला येतात, रूमसाठी फिरतात. आता माझ्या सुद्धा बंगल्यामध्ये की 2-4 रूम आहेत मित्रांनो, खोटं नाही सांगत, की ज्या ठिकाणी विद्यार्थी राहू शकतात असं काही रूम. मग आता मी बोलतो, मला शेजाऱ्यांनी सांगितलं की काल आमच्याकडे परळीचे काही विद्यार्थी आले होते, तर त्यांनी परळी म्हणल्याबरोबर सांगितलं रूम संपल्या, रूम नाही. म्हणजे एवढं नाव बदनाम होत आहे की परळी बीडच्या विद्यार्थ्यांना आज रूम मिळत नाहीये, कुणी रूम देत नाही, किंवा तुम्ही कुठल्या आधी विचारलं जातं, बीडचे आणि परळीचे म्हणले की दरवाजा लावला जातो. हे का घडतंय? तर या दहशतीमुळे घडतंय. पुण्या मुंबईला नोकरीला साठी गेलेला बीडच्या तरुणाला पुण्यामध्ये फ्लॅट मिळत नाही. इथल्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं, त्या कर्मचाऱ्यांनी मला, अनेक कंपन्यांमधल्या मित्रांनी सांगितलं की आम्ही फ्लॅट किरायाने मागण्यासाठी फिरतोय तर आम्हाला फ्लॅट मिळत नाही. एवढं बीडचं नाव बदनाम का होणार नाही जर अशा घटना नाही थांबल्या? ज्या पद्धतीनं पुन्हा एक संतोष देशमुख पार्ट 2 करायचा प्लॅन होता, पुन्हा एक नवीन हत्याकांड त्या ठिकाणी घडवायचं होतं की पुन्हा एक नवीन स्टोरी. मग 1 आका, 2 नंबर आका, 3 नंबर आका, 4 नंबर आका, हे आकांची यादी, आणि याला राजकीय संरक्षण, ही सर्वात मोठी गंभीर बाब आहे. म्हणून आता खरं म्हणजे आता तरी सुधरा. आता तरी ह्या आकांना माझं असं आव्हान आहे की आकांनो, तुम्ही आता तरी सुधरा. अरे पुढच्या पिढीचं भविष्य काय? तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य काय आहे? पुढची पिढीला, त्यांच्या असलेल्या मुलाबाळांना त्यांची आई काय सांगेल की तुझा बाप जेलमध्ये जन्मठेप भोगतोय, तुझ्या बापानं खून केलेला आहे, तुझ्या बापानं चोरी केलेली आहे, तुझ्या बापानं संघटित गुन्हेगारी केलेली आहे, तुझ्या बापाला मकोका लागलेला आहे, तो सुटणार नाहीये, हे सांगणार त्याची आई त्याच्या मुलाला. मग त्याच्या मुलावर तो म्हणणार माझा बाप आका तर मी पण आका, पुढच्या आका तयार. मित्रांनो ही गोष्ट गांभीर्याने मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. अंजलीताई दमाण्या ज्या पद्धतीने काल म्हणाल्या की बस एक राफेल काफी है, मग अजितदादा फेल आणि आता एक राफेल असं म्हणायची पाळी आहे का? अजितदादा पालकमंत्री म्हणून फेल झालेले आहेत का अजितदादाला फक्त तात्पुरतं नामधारी पालकमंत्री म्हणून तिथं बसवलेलं आहे? तर अजितदादांनी फक्त आता धनंजय मुंडे मोकळा श्वास घेण्याची वाट बघतायत. एकदा वाल्मिकी कराड बाहेर आला, विष्णू चाटे बाहेर आला की धनंजय मुंडे मंत्रिपदावर विराजमान व्हायला मोकळे, म्हणून तात्पुरती सोय अजितदादांनी करून ठेवलेली आहे का की स्वतःच जाहीर करून टाकले की मी तिथला पालकमंत्री? मग पालकमंत्री म्हणून तुमची काय जबाबदारी आहे? तिथं क्राईम का वाढतोय याचं लक्ष गांभीर्याने अजितदादांनी घेतलं पाहिजे, असं महाराष्ट्रातल्या तमाम 13-14 करोड जनतेच्या काल भावना आहेत मित्रांनो. अत्यंत
अत्यंत गांभीर्य आहे. खरं म्हणजे घ्यायलाच पाहिजे. तिथं एक राफेल पाठवा आणि हे सगळं सिंदूर ऑपरेशन ज्या पद्धतीने तसं एक परळीचं तंदूर ऑपरेशन करून टाका. ह्या गुन्हेगारांच्या हातामध्ये ढाब्यावरची तंदूर नाही मिळाली पाहिजे. सांगण्यात येतं की हे गुन्हेगारी कृत्य करताना गांजा चरसचं आपण सेवन केलेले असतात. अशी चर्चा बीडमध्ये सुरू आहे, परळीमध्ये सुरू आहे की ह्यांना ड्रग्स कुठून मिळतात, ह्यांना गांजा चरस कुठून मिळतं. म्हणजे अजूनही तिथं असे धंदे चालू आहेत का? मित्रांनो, ही फार गांभीर्यानं गोष्ट घ्यायला पाहिजे. माझं पुनश्च एकदा मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की तुम्ही जातीने या गोष्टीमध्ये लक्ष घाला की पुन्हा कोणी संतोष देशमुख पार्ट 2 नाही झाला पाहिजे. याची खबरदारी या राज्यकर्त्यांनी, या तिथल्या स्थानिक आमदारांनी, तिथल्या खासदारांनी आणि तिथल्या लोकप्रतिनिधींनी घेऊन या गुंडगिरीला आळा कसा बसेल याचा विचार बीडच्या पदाधिकाऱ्यांनी, परळीच्या पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे. अंबेजोगाई आसपास म्हणजे जो काही बीड जिल्हा सर्व पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे. आणि लातूरमध्ये सुद्धा ज्या 2 घटना घडल्या मित्रांनो, त्या सुद्धा घटनेकडे इथं कोण अजून नवीन आका तयार होतोय का याचा विचार झाला पाहिजे. म्हणून मी म्हणलंय, बीडचा बिहार, परळीचा तालिबान, लातूरचा बलुचिस्तान. काय होणार बघूया पुढे, यावर काय काय होतंय. भेटूया उद्याच्या सकाळच्या भोंग्यामध्ये. तोपर्यंत नमस्कार. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.